मित्रांनो, परत एकदा तो क्षण आलेला आहे आणि साई सेवक या मंडळाची दादर ते शिर्डी अशी पालखी सोहळा आज सुरू होत आहे। आणि यासाठी आमची एक अर्टिका आहे, ती पूर्णपणे कालच सजलेली आहे आणि इथे आपली सुंदरी पण आहे। पण आपण फक्त दादर ते ठाणे हाच प्रवास पायी करणार आहे। मुलुंड ईस्टला आहे आणि मुलुंड ईस्टला आमची इथे सुंदरी पण उभी आहे। दिवाकरबाई आमच्यासोबत आहे। संध्याकाळी शिर्डीसाठी रवाना होईल, तर पालखीसोबतच असणारी ही गाडी। आणि इथं आमचे दिवाकरबाई आमचे मेकॅनिक दरवर्षी पदयात्रेला आवर्जून भेट देतात आणि आज रविवार असल्या कारणाने ते दादरपर्यंत येणार आहे आपल्यासोबत। आणि साई पण आता थोड्या वेळातच इथे पोहोचणार आहेत, तर आम्ही तिथं वेट करत आहे मुलुंड ईस्टला। तर मुलुंड ईस्टला आता इथून आम्ही जाणार आहे दादरला। तर आपली ऑटो जी आहे ती ऑटो आपण घेऊन नाही जाऊ शकत दादरला, तर आपण हिला सायनपर्यंत नेणार आहे। सायनला आपण तिथे आपल्या ड्रायव्हरसोबत ती गाडी उभी ठेवणार आहे आणि त्यानंतर पुढे आपण टॅक्सी करून दादरला पोहोचणार आहे। साईराम मित्रांनो, आजची ही साई सेवक मंडळाची पालखी दादर ते शिर्डी ही पालखी असते। दादरपासून निघाल्यानंतर पहिला तिचा दुपारच्या आरतीचा स्पॉट आहे चुनाभट्टीचा। दुपारचा आरतीचा स्पॉट झाल्याच्या नंतर पुढे तिचं स्वागत होतं चुनाभट्टीमध्ये व पुढून त्यानंतर ती पालखी पुढे मग विक्रोळी प्रस्थान होते। त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये तिला अनेक भाविक जागोजागी थांबवतात, त्याचे दर्शनं घेतात व पुढे ही विक्रोळीला येते। विक्रोळीहून संध्याकाळची आरती होऊन मुलुंड ईस्टला ही पालखी येते व पुढे मुलुंड ईस्टला रात्रीचा संध्याकाळच्या आरती झाल्याच्या नंतर ही मुक्कामाला पुढच्या प्रस्थानाला परबवाडी इथे जाते। आजचा हा सोहळा आपण लाईव्ह होता येईल तेवढा आम्ही रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करू व त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू। ओम साईराम। सद्गुरु साईनाथ महाराज की जय, साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय। मित्रांनो, आता आपले साई आहे, साई इथून गाडी घेणार आहे सायनपर्यंत आणि सायनला आम्ही आपली गाडी जी आहे सुंदरी तिथे उभी करणार आहे आणि तिथून पुढे आम्ही टॅक्सी करून जाणार आहे। पुढचा प्रवास आमचा टॅक्सीने असणार आहे दादरपर्यंत। आणि आमचे साई सेवक मंडळाचे सगळे पदयात्री आता इथून बस सेवासाठी इथून बसने ते दादरपर्यंत येणार।
मित्रांनो, आता सायन्स सर्कलला आम्ही आलेलो आहे आणि पालखी आता पुढं प्रस्थान करत आहे. दादरवरून चालत इथपर्यंत आलो आहे. फर्स्ट टाईम एवढं चाललो आहे. उन्हाचं गरमीचं तर आता एक घामाघूम झालं एकदम. तर थोडं सावलीखाली बसलेलो आहेत आणि दिवाकर सेठ आमचे मेकॅनिक, जे आमच्या गाडीचं ऑटोचं आपल्या सुंदरीचं काम एक नंबर करतात. आणि आता इथून आम्ही पुढचा प्रवास करणार आहेत. सायनला आमची सुंदरी ठेवलेली आहेत आणि तिथून मग सुंदरी आमचे जे ड्राइवर आहेत, आम्ही चालत ठाण्यापर्यंत जाणार आहे. क्या दिवाकर भाई, अपन पैदल चलेंगे ना? पैदल तो पैदल हम चलने वाले आगे ठाणे तक, और ठाणे से फिर हमारा वहाँ स्टे रहेगा. बस चाचा बताएंगे कौन सा पुल है ये? शिवलिंग कैलाशपति। कैलाशपति. उसको शिवलिंग बोलते हैं, अंदर दो लिंग है। अच्छा, ये लिंक वो है. ऐसा सांप आता ना, ऐसा हाँ. काशी बनारस में ऐसे ही बना है ना, काशी विश्वनाथ। तो अपनी ये सुंदरी है यहाँ पे खड़े रखे थे और यहाँ से साई अपने थाना तक ऑटो चलाने वाले हैं, क्योंकि हम पैदल ही जाने वाले हैं. क्योंकि हमारा जो था 10,000 सब्सक्राइबर होने के बाद हमें जाना था शिरडी. जैसे 8 बार हम अपनी सुंदरी को लेके गए, इस बार हमने पैदल साई सेवक मंडल की तरफ से पद यात्रा थाने तक करेंगे और उसके बाद खोपड़ी में फिर से अपनी सुंदरी को लेके इस पालकी के साथ पैदल चलने वाले हैं शिरडी तक. तो साई अभी गाड़ी निकाल रहे बाहर. साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय, साई बाबा की जय. ओम साई, जय साई, ओम साई, जय साई, जय साई, ओम साई, जय साई, ओम साई, ओम साई. जय साई, साईनाथ महाराज की जय.